मिळाली असे एखादे उदाहरण आहे का? आमच्या तर काही ध्यानात येत नाही आणि तुमच्या तर येणारच नाही, कारण आमच्या ध्यान फक्त दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच असते. दुसऱ्यांना कसे डुचावता येईल हेच पाहतो आपण, दुसऱ्यांना कसे डुचावता येईल हेच पाहतो. एका बापाने पॅन्टीचे खिसे तपासले तर त्या पॅन्टीच्या खिशात सिगारेट, गांजाची पुडी, जोकाराच्या आकड्याच्या चिठ्ठ्या व 2 सिम कार्ड सापडले. बापाने रागाच्या पोराच्या दिल्या 2 काना आणि मोठ्याने ओरडला, खिशात सिगारेट, गांजाची पुडी हे चाळे केव्हापासून करायला शिकला? हे चाळे करायला केव्हापासून शिकला? मुलगा म्हणाला, पप्पा पुढे बोलशील तर थोबाड फोडून टाकीन. व्यसन करायला शिकला? व्यसनाने काय होते माहित आहे का? मुलगा म्हणाला, पप्पा ही पॅन्ट माझी नाही तुमची आहे. आता पप्पाची तर आईस्क्रीमच झाली. अरे बाबांनो, स्वतःवर ध्यान तेव्हा चांगले उदाहरण ध्यानात येतील, पण नाही आपण दुसऱ्यांना कसे डुचावता येईल हेच पाहतो. एक तरुण कॉलेजला जाताना पायात पाय अडकून पडला. गाढवाच्या समोर घेऊन गळत गेला, म्हणजे लोटांगण घालत गेला. तिथून एक कॉलेज कुमारी चालली होती. तिने सर्व प्रकार पाहिला आणि म्हणाली, काय रे मोठ्या दादाचं दर्शन घेतो काय? मोठ्या दादाचं दर्शन घेतो काय? म्हणजे तिने याला कोण समजला? गाढवाचा भाऊ, गाढवच बनवला. तो ही हुशार होता. तो मोठ्याने वरडून म्हणाला, हो वहिनी, मी माझ्या मोठ्या दादाचं दर्शन घेतो. म्हणजे त्याने हिला कोण समजली? गाढवाची पत्नी. जे वहिनीच्या काढून पळाली, वर्गात गेली तरी माग वळून पाहिलं नाही. विठाला मोठ्या दादाचं दर्शन घेतो काही म्हणायची काही गरज होती का? पण नाही, आपलं ध्यान फक्त दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच असते. त्यामुळे आपल्या ध्यानात चांगले विषय येत नाही. विठाला ज्या व्यक्ती संतांनी आलिंगन दिले त्या व्यक्तीस सायुज्यता नावाची मुक्ती मिळाली असे एखादे उदाहरण आहे तर आहे. पण तुम्ही ऐकता ना? पण ऐका. रामायणामध्ये देव आहे प्रभू रामचंद्र. रामायणामध्ये कुटिलता आहे मंथरा. रामायणामध्ये आदिमाय शक्ती आहे सीता. रामायणामध्ये सेवक आहे हनुमान. रामायणामध्ये वैराग्य आहे लक्ष्मण. रामायणामध्ये वैरी आहे रावण. रामायणामध्ये गुरु आहे वशिष्ठ विश्वामित्र. रामायणामध्ये ऋषी आहे वाल्मिक गौतम. रामायणामध्ये मुनी आहे भरद्वाज. रामायणामध्ये भक्त आहे शबरी. रामायणामध्ये संत आहे श्री भरत. रामायणातील मंथराकडे एकही सद्गुण नाही, कारण ती मंदमती दृष्ट आहे. रामायणामध्ये भरताजवळ एकही दुर्गुण नाही, कारण भरत संत आहे. भरताला राजाचा लोभ नाही, कारण भरत संत आहे. भरताला फक्त राम पाहिजे, कारण भरत संत आहे. राम वनवासाला गेले तेव्हा भरत मामाच्या गावाला म्हणजे कैकई देशात होता. तेव्हा दशरथाचा मृत्यू झालेला होता. आता दशरथाची अंत्ययात्रा केली व सर्वांना घेऊन
मला असे वाटते की भरत हा रामाला मारण्यासाठी सैन्य घेऊन आलेला. आपण त्यांचे सर्व घोडे हत्ती मारून टाकायचे. जेवढे सैन्य मारता येईल तेवढे मारायचे. जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपल्या प्रभूंकडे एकही माणूस जाऊ द्यायचा. याला म्हणावी रामभक्ती. याला म्हणावी रामभक्ती. सर्वचे सर्व सावध आहे. तेवढ्यात एका म्हातारा भिल्लाने सांगितले की बाबांनो मला जरा थोडेसे शुभ शकून होतात. कदाचित भरत रामाच्या भेटीला तर चाललेला नसेल ना. असे भरताला काही खाद्य पदार्थांची भेट त्याच्या जर भरताने तळूमळू शिजवलेले अन्न जर स्वीकारले तर समजा भरत वाटाघाटी करण्यासाठी आलेला आहे. त्याच्या जर भरताने पाऊस मासळी स्वीकारली तर समजा भरत रामाचा वैरी आहे. आणि त्याच्या जर भरताने कंदमुळ फळे स्वीकारली तर समजा भरत रामाच्या भेटीला चालले. ठीक आहे त्याप्रमाणे केले. ठीक आहे त्याप्रमाणे केले. भरताने सर्व पदार्थांकडे पाहिले आणि ज्यावेळेस कंदमुळ फळे पाहिली त्यावेळेस भरत डसडसा रडू लागला. माझे प्रभू असेच कंदमुळ फळे खात असतील ना. माझे प्रभू असेच कंदमुळ फळे खात असतील ना. तेही माझ्यामुळे आणि तेही माझ्यामुळे. भरत भावना घोर ही वार्ता गुप्त हिराने निषाद राजाला सांगितली. सर्वांनी शस्त्र घेतली. तेव्हा वशिष्ठाने सांगितले की ज्यावेळेस प्रभू याच जंगलात आले होते तेव्हा याच भिल्लाने याच राजाने याच निषाद राजाने प्रभूंची सेवा केली होती. प्रभूंनी याला मित्र म्हणून स्वीकारले. तोच हा निषाद राजा. भरताने निषादाकडे डोळे भरून पाहिले. भरत निषादाला दंडवत करत. भरत धावत जाऊन निषादाला उठवतोय आणि वारंवार आलिंगन देतोय. करत दंडवत देखील भरतलन उरलाई. मानऊ लखन सन भेटबाई प्रेमन हृदय. भरत धावत जाऊन निषादाला उठवतोय आणि वारंवार आलिंगन देतोय. निषादाने विचार केला माझ्यासारख्या पाप्यातला पापी मानून घेणारा भिल्ला त्या भिल्लाला एवढ्या मोठ्या माणसाने आलिंगन द्यावे. याचे कारण भरत संत. निषादाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागला. परत दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. आलिंगनाचे फळ म्हणजे निषादाला सायुजता नावाची मुक्ती. नवे नवे सर्व काही मिळाले. जी माणसं निश्चित समजायला जातात त्यांची सावली जरी आपणास शुभली तर स्नान करावे लागते. निषाद राजा प्रभू रामचंद्रांचे छोटे भाऊ भरत हे आलिंगन देऊन भेटले. हे फक्त संतच करू शकतात. हे फक्त संतच करू शकतात. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. जे दररोज मांसाहार करणारे त्यांच्याकडे आचार विचार नावाची गोष्ट नाही. त्यांना पाप आणि पुण्य हेच माहिती. शिकार हा त्यांचा व्यवसाय आहे. शिकार हा त्यांचा व्यवसाय आहे. आठ दिवस अंघोळ नाही अशा भिल्लाला. आठ दिवस अंघोळ नाही अशा भिल्लाला निषाद राजाला मुक्ती दिली.